बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण का मने धावे बघा बघे परवे बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठ्ठला विठ्ठला जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार चलावळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण स्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठला विठ्ठला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे।
या अभंगाद्वारे महाराज म्हणतात, चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. का तुकोबराय म्हणत असताल गाई वळू? काल्याचा प्रसंग आहे. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गायी वळल्या. काय कारण असेल? कशा करता गायी वळल्या असतील? कोणत्या गायी वळल्या असतील? आध्यात्मिक शास्त्रात सांगितलं झालं तर मनेरी गाय वळली, मनाच्या गायी वळल्या. आणि बाह्यस्थितीत सांगायचं झालं तर वस्तुस्थिती खरोखरच गायी वळल्या. असं काय असेल? 7व्या अवतारात का वळल्या नसतील? 8व्या अवतारातच का गायी वळावा? 7व्या अवतारातही भगवंताचं गायीवर अतूट प्रेम होतं, पण 7वा अवतार बांधलेला होता. एका साधूनं जसं ल्यावं त्याच्या लेखणीच्या व्यतिरिक्त 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्राला तिळ मात्र सुद्धा सरकता आलं नाही. बोलीला वाल्मिक वाल्मिक तैसेची करीना. संत शिरोमणी नामदेवराय सांगतात, महर्षी वाल्मिकांनी जी लिहिलंय त्याच्या व्यतिरिक्त जगाच्या मालकाला रस्व दिलं इतकी सुद्धा चूक करता नाही आली. कृपया वरी बसलेल्यांनी ऐकून बसा, खालच्या दिसत नाही मी. बसा इकडे. 7वा अवतार बांधलेला आहे. भक्तांनी जसं ल्यावं तसं जगाच्या मालकाने वागावं. 8वा अवतार मुक्त आहे, स्वतंत्र आहे, स्वतंत्र आहे. 7वा अवतार सुनबाई आहे आणि 8वा अवतार सासू आहे. मुक्त अवतार, मुक्त. काय काही काही कामं जी करायची नाही ती कामं सुद्धा 8व्या अवतारात केली, आणि जी कामं करायची ती सुद्धा 7व्या अवतारात करता आली नाही. असा बंदिष्ट अवतार. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने चालत असलेला अज्ञानदान अन्नदान सोहळा, अधिष्ठान दैवत या पंचक्रोशीतलं अत्यंत गोड, सर्वांचं श्रद्धास्थान, आराध्य दैवत भगवान शिवजींचं मंदिर, मरळक नावाचं गाव. सर्व गावातील जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद, प्रणाम. आदरणीय, सन्माननीय, पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय गुरुवर्य जीवनदासजी बाबा सुद्धा या ठिकाणी आलेले. बाबाजींच्या सुद्धा चरणी साष्टांग प्रणिपात करतो. तारखेच्या संदर्भात सतत अक्रूर पाटील सारखे बोलत राहिले, तारीख घेतली, हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. देवराव काकाचाही फोन सारखा येत राहिला, त्यांनाही धन्यवाद. मोठ्या श्रद्धेने चालत असलेला हा सोहळा, सुंदरसं पटांगण, प्रांगण, अत्यंत गोड. जरा असा मंडप अलीकडे लावायला पाहिजे होता, पलीकडे लावला, ठीक आहे. आता लावणाऱ्याचे कमी आले. स्टेज बी पाटील उंच झालं. हो, हे एखाद्या ऑर्केस्ट्रा सारखं स्टेज आहे ना. कीर्तनाला इतकं उच्च जमत नसतंय. हे पाक राहण्याचा मळा झाला. होतं कधी कधी, कारण कीर्तन आऊत जितकं आखडून दिलं का तितकं लागत असतंय. आता मधातून पट्टा सोडा, इथून रेल्वेनं जावा, एसटीनं जावा, आता ते काय चलत राहतं. विठाला विठाला. खरं तर वारकरी संप्रदायाची परंपरा वक्त्याच्या पायापाशी लोक असावे. तुकोबरायची कीर्तन परंपरा, नामदेवरायची. पण चला आता
हल्ली महाराज लोकांचं वजन चालू आहे सध्या. जुन्या काळातल्या लोकांनी पायी पायी कीर्तन केले, त्याचे शिस्तीत झाले. हे टपराच्या गाडीत बसलेले बेटे माजले झाले. विठाला विठाला हे असं करणं म्हणजे आम्हाला माज महिना आल्यासारखं आहे. चलत राहते. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा सोहळा तुम्हा सर्व गावकऱ्यांना धन्यवाद. जिथं सावली असेल तिथं बायकांनी बसा. आता या बाजूला बरीच सावली वट्यावर आहे, जिकडे तिकडं बसत राहा, काय हरकत नाही आहे. माणसं जरशी इकडे सारखा काय होत नसते. सारखा इकडं सारखा माणसाला बसू दिलं पाहिजे. जळताना तो कोण नाही जवळ बसत. शेक लागतो म्हणून लांब बसतेत माणसं. जिथे तवरक एकूण एकाच्या जवळ बस जा. विठाला विठाला माझ्या जगाच्या मालकाने द्वापार युगात गायी वळल्या. गाईचं फार मोठं अक्रूर पाटील पुण्य सांगितलं. फार मोठं पुण्य. या विश्वाच्या पाठीवर त्रिभुवनाचं दैवत जर कोणाच्या अंगात असेल तर त्या गौमातेच्या शरीरात आहे. तिच्या काशीत एक देवता बसलेली आहे, तिच्या शेपटीत देवता बसलेली आहे, तिच्या पाठीवर देवता आहेत, तिच्या खुरावर देवता आहेत, तिच्या शिंगावर देवता आहेत, तिच्या प्रत्येक इंद्रियावर एक एक देवता अंगावर बसलेली आहे. असं सर्व देवतेचं अधिष्ठान म्हणजे या भारतीय संस्कृतीमध्ये ती गाय आहे. गाय पूजनीय गाय आहे. गायीचं फार मोठं वैभव सांगितलं. का गायी वळल्या असत्याल? 7व्या अवतारामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाकडून काही कळत न कळत चुका घडल्या आणि या चुकीच्या कर्माचं गाठोडं भगवंताच्या पाठीवर ते द्वापारयुगापर्यंत खेळत राहिलं. पाप शमन करण्याची ताकद गायीत आहे. दुःख शमन करण्याची ताकद गायीत आहे. अरिष्ट संकट शमन करण्याची ताकद गायीत आहे. आणि पापानं रोग येत असतात, पापानंच दुःख येत असतात आणि हे कष्ट निवारण करण्याची ताकद गायीत आहे. गाय पवित्र आहे. मी 2-4 वर्ष कर्मकांड केलं. वास्तुशांतीला मोठ्या लोकांच्या जायचो मी. गरीबाईच्या वास्तुशांतीला जात नव्हतो. त्याचं कारण सांगू का? गरीबाला घरच नव्हते आणि जे घर होते ते वास्तुशांती करायच्या लायकीचे नव्हते. साधारण घर असायचे बिचारायचे. तुम्ही पुन्हा म्हणता रगिले गिरगावकर गरीबाच्या वास्तुशांतीला जात नाही, असं नाही. नव्हतीच घरं त्यांना. घरं खपक्या मोठ्या लोकांना घरं होती आणि त्या लोकांच्या वास्तुशांती करता मी कधी जायचो. आता नियमानं केलेली यादी त्यांच्याकडे कधीच नसायची. एवढ्या वास्तुशांतीसाठी साहित्य लागते. हे बर मागच्या वेळेस आपण यांच्याच वाढदिवसाला आलतो. देव पावला त्याला. विठाला विठाला बसा 10-5 माणसं या इथे. या ज्येष्ठ माणसं या.
हे काय मोडत नाही. कशाला केलंय त्या साऊंडवाल्याने बिचाऱ्याने केलं आपल्याला बसायला. या बसा बसा, ज्येष्ठ ज्येष्ठ माणसं या, काय हरकत नाही. फक्त इकून बसल्या लोकांना दिसत नाही काय होते त्याला बसायचं. आमदार साहेबाला वेळ आहे ना. आहे चालतंय. किती काय पवित्र एकूण बसानो. तिथं काय महाराजा वास्तुशांतीची यादी दिली. इथे माणूस घर बांधत 1-1.5 कोटीचं, पण त्याला त्या बारक्या बारक्या वस्तू जमा करता येत नाही. मग आम्हाला त्या काळातला श्रीमंत माणूस म्हणायचा, बाबाजी इतके रुपये घेताना इतके घ्या, पण तुम्हीच आणा, हे साहित्य तुम्हीच आणा. आता वास्तुशांती कलशारोहणाचे असे काही कार्यक्रम असते, त्याला हत्तीच्या पायाखालची माती लागती. आता याच्या वास्तुशांतीची दक्षिणा येते तेवढीशी, आणि त्याच्यात हाती कुठे इकत घ्यावा. बर ते शोधायला कुठं जावा. राहायचं याला आणि पिनापारी तो आमचा. पैसे दिले की लोकांना वाटतं सगळंच भेटतंय, सगळंच सगळंच. अभिषेकाला सुपाऱ्या इतक्या लागतात, ते म्हणला दक्षिणा 11 घेता का, 21 घ्या, पण जपून घ्या. ही प्रथा असती लोकांची. वास्तुशांती करत असताना गाय आणि घोडं रात्रभर लागतच. जेवढ्यानं वास्तुशांती केली तितके महाराज, मी पण त्याच्यात असू, सगळे घरात पुरले तरी सुख भेटत नाही. गाय घोडं लागतच रात्रभर. घोड्याला 72 खोडी, जाग्यात ठराविक खोडी असतात, आणि सर्व खोडीचं शमन करण्याची ताकद गायीत असते. सर्व खोडीचं शमन करण्याची ताकद गायीत असते. म्हणून रात्रभर गाय त्या वास्तूमध्ये बांधायची असती. घोडं रात्रभर तिथं बांधायचं असतं. त्याचा तो शास्त्राचा पुरावा आहे. का गाय बांधायची, का घोडं बांधायचं, आता ते पुन्हा कधी योग आल्यावर सांगू. आपल्याला 1-1.5 तास त्याच्यात इतकं कुठं हिचकायचं, पण गाय आणि घोडं लागतंय. मग एक गाय एका घरातला दोष शमन करू शकते. ही जर गायीत ताकद असेल तर नंद राजाकडे 9 लाख गायी होत्या. 9 लाख. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. नंद राजाकडे त्या गोकुळात असा एकही माणूस नव्हता त्याच्याकडे 14 गायी नव्हत्या. एका ठिकाणी 13चा उल्लेख आहे, पण 14 हा सर्वत्र उल्लेख आहे. 14 गायीच्या आत कोणालाच गाय नव्हती. सगळ्यात कमी गायी ज्याच्याकडे त्याला 14 गायी. आणि त्याच्यानंतर मग गायी इतक्या मोठ्या. एक महानंद होते म्हणजे नंदराज, त्यांच्याकडे 9 गायी होत्या. त्याच्यानंतर 8 नंद होते, सगळे 9 नंद होते. तर एका नंदाकडे 9 लाख गायी होत्या. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही रे. याच्यात पुरावा एकच आहे. आई तुझा मी एकुलता एक. गाई राखीतो 9 लाख. 9 लाख गाई नंदराजाकडे होत्या. 9 लाख. एक गाय एक वास्तू शुद्ध करते. एक तर एकाच वास्तूमध्ये 9 लाख गायी होत्या. घर किती पवित्र असेल कल्पना करा. इतकं पवित्र घर. गायीवर बोललेलं जाते, फक्त गायी पाळल्या जात नाही का. मला असं वाटतंय एका पक्वाद्याने एक गाय पाळायची. आमदार साहेब अक्रूर पाटील, एका गायकाने एक पाळायची, आणि कीर्तनकाराला खपक्या पाकिट असते त्यांना 11 पाळायच्या. काय त्याच्या बोकांडी पाम पडन का कीर्तनकारांनी जर 11 गायी पाळल्या तर काय होतं. गिरगावकरांनी पाळल्या 10 गायी तर काय त्याच्या घरात समुद्र घुसल का. एक जण म्हणला कीर्तनकारानं गायी पाळल्यावर कीर्तन का करायच्या, त्याला थोड्याच वळायच्या. जाऊ दे 2-3 पाकिट गड्याला, वळीतून गडी रोजदार लावणं म्हण. नुसता कीर्तनात सांगतो गायी पाळा, माईला सांभाळा. हळूच एक जणांनी तुमच्या सारख्याने विचारलं, महाराज तुमची आई कुठे? म्हणले लहान्याकडं.
आणि काय कीर्तनात सांगू तू वगाड तोंडे धोतर फोडायला पाहिजे तू विठाला विठाला जो महाराज मायबापाला सांभाळतो त्यानंच कीर्तनात सांगायचं मायबाप सांभाळा आणि ज्या महाराजाकडे गाय आहे त्यानंच सांभाळायचं लोकांना गायी पाळा हे महाराष्ट्रभरातले पाकिट जमा करतो 100 फूट पाळीत नाही आणि लोकांचा पिना पाळी तू गायी पाळा तुझ्या मुंडक्यात एखादीची भिताड पडून झोपी विठाला 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 पैसा चाले त्याची वंदावी पाऊले सांगे परी वागे त्याशी थोर मानावे आणि सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे सांगून वागतो त्याला थोर मानायचं आणि जसं सांगतो तसं वागत नाही त्याला चोट्ट मानायचं गायीवर बोलल्या जाते गाय पवित्र आहे अति पवित्र इतकी पवित्र 7व्या अवतारामध्ये काही कर्म चुकीची झाली त्याच्यावर कर्माचा बोज पडला आणि या कर्माच्या बोजात पाप येतात एक जण म्हणला देवाला पाप नसते जीवदशेल देव आलता देव हा मानवी दशेला जीव दशेला आला ना मग जीव दशेला आल्यावर त्याला कर्म कसं चुकल देवाला पाप नाही 7व्या अवतारात वालीला मारलं मग 8व्या अवतारात तोच वाली जरा नावाचा पारधी झाला आणि भिल्ले विंदिले शारंगर हे कोणी नेलं भागवतात तू आजान नेलं का कर्म चुकत नसतं किती मोठा असो नाही भिड भार तुका म्हणे साना थोर किती मोठा असू द्या कर्म सुनाच्या हातानं बाबाजी दुधात विष आपलं मीठ पडलं तरी दूध नासत आणि सासूच्या हातानं मीठ पडलं तरी दूध नासत दूध म्हणतच नाही सासूच्या हातानं नासायचं नाही किती मोठा माणूस पडू द्या किती मोठा आमदारांना दगड हाणला तरी रक्त निघत आणि भिकाऱ्यांना दगड हाणला तरी रक्त निघत कारण दोष प्रत्येकाला सारखा आहे ना उलट 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 तुम्ही दगड हाणल्यावर पाप जास्त लागत त्याचं कारण सांगू का काळ्या कपड्यावाला रस्त्याने चालला आणि पांढऱ्या कपड्यावाला रस्त्याने चालला आणि डुक्कर बेंदाडातून भरून आलं जपाव पण त्यांनी जास्त काळ्या कपड्यावर जर बाबाजी शेपूट हाणले असं केलं की निघून जातं डवळ्याचा डागच निघत नाही ना मग चांगल्या माणसांनी चुका करायच्या नाही डाग एकदा लागला की मरुस तर निघत नसतो मरुस तर म्हणून उलट चांगल्या माणसांनी चुका करायच्या नाही देव मोठा आहे मग ह्या चुकाचं गाठोडं अत्यंत टोकाचं होतं हे पाप कसं शमन व्हायचं मग गौपालनामध्ये सर्वात मोठं पुण्य एक सांगू का तुम्हाला ज्याची आई कमी वयात गेली असेल आईचं सुख त्याला पारखं झालं असेल एका पुराणाचा दिलासा सांगतो मी चरचर बोलतो कशामुळे बोलतो माहितीये का वास्तू म्हणून बोलतो पुरावा आहे माझ्याकडे मग तुमचं का भांडण आहे का काय आहे बरं खपक्या पाकिट देतात मी तर तुम्हाला गोड बोलायला पाहिजे पण होतंय काय माहितीये का चुका करणाऱ्या माणसाला गोड बोललं की त्याने केलेलं पाप महाराजाच्या बोकांडीवर बसत असते म्हणून अक्रूर पाटील चोंभाळायचं नाही कोणाला हा ठीक आहे नाही चोंभाळल्यावर तुम्ही कीर्तन घेणार नाही नका घेऊ तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव मला भिकारी करायचं का श्रीमंत करायचं तुमच्या हातात नाही पंढरपुरातल्याच्या हातात आहे विठाला विठाला आमदार साहेब एक जण म्हणला लाख रुपये देतो तुला तू मग वर्णन कर बसू का त्याच्या अंडरवेली धूत बसू त्याच्या बनेली धूत त्या पानचटाच्या त्याला पाहिल्यावर गौ हत्ते समम पाप हा त्याला बघितल्याच्या नंतर गाय कापल्याचं पाप लागतं आणि त्याची स्तुती करायची पानचटाची अद्याप नाही निंदा अथवा स्तुती करावी निंदा स्तुती देवाची करायची माणसाची नाही कामापुरती असावं किती वेळ नाही आम्ही इतकं म्हणायला ठीक आहे अक्रूर पाटील आदरणीय आमदार साहेब कीर्तनात आले का आम्ही हे पाखडायचं यायनं इथले रोड खांदले तिथल्या शाळा केल्या हे त्याच्या कार्यकर्त्यांनी अहवाल दर्शायचा असताय हे आम्ही नसते सांगायचं आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे सांगायचे असते आम्ही आमचं काम करायचं धर्म सिद्धांत आहे गायी पाळायच्या गाईचे माईचे गाणे ऐकायचे नाही तर पाळायच्या लहानपणात अक्रूर पाटील एखाद्याची आई जर वारली असेल
तर त्या आईचा आत्मा त्या मुलासाठी झुरत असतो. ममम वात्सल्या भयव्याप्ती सुधा कालेषु पवित्रां ततं हृदया स्थितं कोंब भरिव्याप्ती जायते. जाबादी सांगतात अंतःकरण जुळतं त्या आईचं. आणि तिच्या प्रेमाचा वारसा मातृगयेतून आईचा मुलाला मिळत असतो. झरा झरा प्रेमाचा वात्सल्याचा झरा. त्या झऱ्यावर त्याचं जीवन गोड चालत असतं. अजून लक्षात ठेवा, गरिबी श्रीमंती सात्विकता सदाचार या शील कारुण्य सगळ्या गोष्टी, वंशाचं पुण्य, आईचं पुण्य, वडिलांचं पुण्य, घरातल्या ज्येष्ठ लोकांचं पुण्य, भूमीचं पुण्य, त्या परिसरातल्या साधू संतांचं पुण्य, त्या परिसरातल्या अधिष्ठान देवतेची कृपा, या सगळ्या गोष्टीनं माणसाचं जीवन उजळत असतं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टी पवित्र लागत असतात. गावाचं सुद्धा पुण्य असते. तुम्हाला गावरान तुपातली बासुंदी वाढली, उकांड्या वाढली, खावा वाटती का? नाही. अधिष्ठान सुद्धा गोड लागते, गोड लागते, गोड लागते. काही काही गोष्टीचा नियम असतो, तो शास्त्र आहे, त्याची पद्धत आहे. सगळ्या गोष्टीचं पुण्य लागतं. तसं या पुण्यावर माणसाचं जीवन चालत असतं. त्या बाळाचा मोठा 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 कीर्तीचा ध्वज वाढत असतो. पण कालांतरानं हा बाळ मोठा झाल्याच्या नंतर त्याच्यावर काही ऋण असते तिच्या उद्धाराची. मग तिच्या उद्धाराचे ऋण असतात तर तिची सेवा करण्याचा योग याच्या जीवनात नाही. हा लहान असताना आई जात राहिली, आपल्याला काय सेवेचा योग आहे? तर त्या आईची सेवा केल्याचं हजारो पटीनं बाबा पुण्य भेटतंय. त्यानं गाईचं पालन करायचं, त्यानं गाईचं पालन करायचं. 14 वर्ष 27 दिवस जगाच्या मालकाला माता पित्यापासून वंचित. हा एक अल्पसा परिचय घेतो, पण खरा दुसरा मुद्दा आहे. आईचं पुण्य, सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होत असते. शास्त्राचा धर्म सिद्धांत आहे. चला, तर्पणाची विधी सांगितली. तर्पणाची विधी आपल्या संस्कृतीमध्ये वडिलाचं पिंड केल्याच्या नंतर एक नैवेद्य गाईला द्यावा लागतो, एक नैवेद्य गंगेला ठेवावा लागतो, आणि एक नैवेद्य जिथं त्यांचा अंत्यविधी झाला तिथं. अन्यथा ती जागा परिचित नसेल, आरक्षित नसेल, काय असेल, तर गाईला पिंड दिला, तो नैवेद्य दिला की सगळ्या पिंड तर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होतं. 16 पिंड, 16 भगवान परमात्म्याला 14 वर्ष 22 दिवसामध्ये बरेच तर्पणाचे विधी निषेध झाले, कारण तो करू शकला नाही, कारण वनवासात आहे. काही काही तर्पणाचं साहित्य वनात मिळत नाही. चला, जगाच्या मालकाला 14 वर्ष 22 दिवस भात खाताच नाही, कुठून येणार बाबाजी? पिंड भाताचा लागतो. सगळी पिंड भाताची नसतात. जगाच्या मालकाला 14 वर्ष 22 दिवस फळच खावं लागले, कणकीचा पिंड लागतो. कुठून कणिक आणायची? मग असे काही क्रियान्वित निषेध काल होते. मग ह्या कालातून मुक्तता पोचण्यासाठी 7व्या अवतारातलं कर्जाचं गाठोडं गायीच्या सेवेशिवाय ते उत्तीर्ण होणार नव्हतं. म्हणून जगाच्या मालकाला एकमेव पर्याय होता, या दुःखातून, या कष्टातून, या बोजातून निर्विघ्नपणे बाजूला पडायचं असेल तर आपल्याला गायीची सेवा करणं अत्यंत गरजेची आहे. म्हणून चला वळू गाई. एकच पुरावा मांडतो आमदार साहेब. एक, भगवान श्रीकृष्ण परमात्मा 4 वर्षाचे झाले. त्यावेळेला नंद राजा गोकुळामध्ये कर भरण्यासाठी गेले. का गाई म्हणले याचा एक मुद्दा मांडतो, पुढे सरकतो. कर भरण्यासाठी ज्या वेळेला मथुरेत पोचले तर कंसाकडे जावं लागायचं आणि तो कर भरायचा. आश्रित राज्य होतं, राजाकडे कर भरायचा. त्या परिसरामध्ये नंबर 1चा आश्रित राजा होते नंदराज, की 1-1, 2-2 वर्षाचा कर ते अगोदर जमा करायचे. गोकुळातली लोक नियमात वागायचे, आचरणात वागायचे, काटेकोरपणानं जीवन जगायचे, कष्टात. अशी गोकुळातली लोक होती. सात्विक विचाराचं गाव गोकुळ. कर भरण्यासाठी गेले आणि वसुदेवाला, आमच्या कंसाला विनंती केली, राजाधिराज
मथुरा नरेश उग्रसेन महाराज पुत्र कंस महाराज, मी तुम्हाला 1-2 वर्षाचा कर शिल्लक दिला, त्याबद्दल काही दुमत नाही, पण माझी एक मागणी आहे, बंदी शाळेतल्या वसुदेवाला मला भेटायचे. कंसाला राग होता वसुदेवाचा, कारण वसुदेवाला झालेला 8वा पुत्र वसुदेवाने कुठं लपून ठेवला हे कंसाला माहित नव्हतं विठ्ठल भाऊ. म्हणून इतका राग होता वसुदेवावर, ते म्हणे त्याला तर भेटूच देत नाही, कसाच भेटू देत नाही, नाही भेटू देणार. पण नंद राजाच्या वाणीत एवढी मोठी ताकद होती, चांगलं काम करणाऱ्याच्या वाणीत ताकद असते. अजून मी लक्षात घ्या, भिकारी असू द्या गावातलं एखादं म्हातारं, पण जीवनभर त्यानं चांगलं वागावा, किती बी मोठ्या माणसाचं पोरग त्याचं काम ऐकत, कारण त्याच्या चांगलं वागण्याची त्याची पोच पावती. असू द्या एखाद्या चांगल्या घरचं डंगर मंदिरात फुकत, जिकडं तिकडं बिड्या उडीत, त्या हलकटाचं काम 5वीचं पोट्ट पण ऐकत नाही, त्या असं मात्र वागावं लागतं चांगलं. अजून बी लक्षात घ्या, कोण्या गाईला लोडणं असतंय, वधार. जी गाय कळप सोडून दुसऱ्याची मका खाल पळते तिला लोडणं घालते, बाकीच्या घालीत नाही. कोण्या बायला मुंगसा असते माहिती तुम्हाला, ज्याला कवा बी दुसऱ्याच्या आळाशा आणायचा नाद असतो ना, शेंडाच आणि तू त्या बैलाला मुंगस घालून राहणार नाही ते. आणि जे बैल नीट चालतो त्याला मस्त मोकळे चालतात, काय काय बैल असे असते. तसे बैलाला मुंगशे गाईला लोडणे, तसे माणसं पण बैलासारखे असतात ना, काय काय लाचर. हो, मग त्याला लोडणे कसे असतात माहितीये का, लोक त्याला मानित नाही, हेच ते लोड नाही त्याचे, कामाच्या बाजूला वागते, त्याला मान्य करत नाहीत लोक. असा व्यक्ती, सज्जन व्यक्ती आमचे नंदराज, त्यांच्या वाणीमध्ये धमक होती. आवडीच्या पलीकडचं काम कंसाने केलं आणि 10-15 मिनिटं भेटण्याची वेळ दिली. मला असं वाटतं कैद्याला किती वेळ भेटता येत नाही ना, मी काय कैदी झालो नाही आणि मला व्हायचं बी नाही. आगावपणा करायचंच नाही तर कैदी कशाला व्हायचं, नको नको नको, व्हायचंच नाही कैदी. हे रीत मला देवाने एक बारीक कैदी केले. संसारातला माणूस कैदीच असतो ना बायकोचा, ते कैदीचे ना कैदीचे नाही. जाऊ द्या बरं, 2 दिवस फोन येतो कुठे आहेत म्हणून, येईन का ब्रह्मचार्याला संन्याशाला फोन, ते महिनेत जीवन जगते, मुक्त अवस्थेत असते, मागण पुढं फुफुटा ओढ. ताण घ्यायचा नाही ताण, आपण सगळे बांधलेलीच, बँकेत कोटीन धोत्राला गाठी, बाशीच्या लग्नाला नाही गेलं तिथं तोंड झालं वर खंड्यावानी, मेवणीच्या पोरीचा साखरपुडा तिथं सप्रेम भेट नाही दिली, बायको 2 दिवस झालं पांघरून घेऊन झोपली. या अशीच कारण आहे, आपण कैदीचे. मला दुसरा कैदी नाही व्हायचं त्या आपल्याच्या दिवारला. कैद्याला ठराविक वेळ असते भेटायची, गेले भेटायला, चला वळू गाईचा पुरावा देतोय. भेटायला गेल्याच्या नंतर वसुदेवानं नंदराजाला बघितलं, या या नंदराज या. पण नंदराजाला पाहिल्याच्या नंतर वसुदेवाचे डोळे पाण्यानं डबडबले, अंतःकरण भरून आलं, डोळे पाण्याने डबडबले. नंदराजाच्या लक्षात एक प्रकार आला, बंदी शाळेच्या दुःखाला कंटाळून वसुदेव रडत असतील असा नंदराजाचा समजण्याचा भाग होता. पण वसुदेव दुःखाला कंटाळणारे नव्हते. ज्ञानी माणसं परिस्थितीला भेटत नसते, ज्ञानी माणसं दुःखावर मात करत असतात, दुःखासाठी रडत नसतात. 6 लेकरं मारले, देवकी रडी असेल, पण वसुदेवानं शोक नव्हता केला का? धन्य त्याचे ज्ञान न करिता, धन्य त्याचे ज्ञान न करिता शोक, वधिता बालक नामा बने. ज्ञानी माणसं वायफट जाग्यावर रडतच नसते. का रडले नाही? बंदी शाळेत बाबाजी किती रडल्यावर लेकरं उठून बसते, म्हणून वसुदेव रडले नाही. अज्ञानी माणसं रडते. एक सुनाला शेजारीन भेटायला गेली,
शेजारीन भेटायला गेली म्हणली द्वारका झालं का बाई जेवण? नाही काकू धुणं चालू आहे. कवा जेवशील? अजून धुणंच राहिले. मग भांडे घासायचे, आधी जेवून घे ना. सासूला तसं पटत नाही माया, धुणं भांडे झाल्याशिवाय मग मला जेवायचं. बाई तुला 4 वाजते द्वारका? हो काकू. कोण होती माहितीये? ही शेजारी. कुठं गेली तुझी सासू? भागवताला गेली. द्वारका काय तो ढोलक वाजलं बाई, काय लग्न झालं तेव्हा दिसत होतीस बाई 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 बाई, काय तो रूप होत, सफरचंदाने गाल होते द्वारका, कशी दिसायचीस बाई वाघिणी सारखी. पण काय तुझी सासूबाई तुझ्या जीवाचा पत्रा केला तुरकी. कोणीच ku लागली माहिती? शेजारी. आणि शेजारीने अशी म्हणू लागली दोरकी पिळ पाहिला. काय सांगायचं काकू, मी म्हणून नांदायले, मायबापाचं नाव करायचं म्हणून ह्या सासूच्या हाताखाली राहिले. कसा कसा त्रास आहे मलाच माहिती आहे. शेजारीन तिचे डोळे पुसू लागली. शेजारीन कशी होती माहिती का? हिनं 3ही सुना झोपीत जाळून मारल्या होत्या आणि एक आडात ढकली होती, आडात ढकलून मारली. म्हणजे 3ही सुना जित्या फुकल्या हिनं आणि तिच्यापाशी ही येटगळ रडायली. काय फायदा आहे? जिनं 3 सुना फुकल्या तिच्यापाशी रडून काय फायदा आहे मला सांगा ना. कसायनं अशी सुरी घासली, हो काय खाली पाडली आणि काय म्हणू लागली, दादा मला कापू नको. ते ऐकत का बाबाजी? किती रडत गाय, गाईचं ऐकत का? नाही ऐकत. तसं कोणापुढं बी का रडायचं? ज्ञानी माणसं कुठेही कुथत नसतात. ज्ञानी माणसं जो दुःख निवारण करतो त्याच्यापाशी रडत असतात, कोणापाशी रडत नसतात. वसुदेव दुःखाला कंटाळून रडत नव्हते. वसुदेवाच्या रडण्याचं कारण वेगळं होतं. चला वळू गाई सांगतोय, चला वळू चला वळू. मोठा पुरावा आहे लांबलचक. हो मी जवळच्या रस्त्याने येत नसतो, लांबून येत असतो. आमदार साहेब डिझेल घरचं नसतंय, देवचं तेल देईला आणि भुत्याला घाईला इठल भाऊ, त्याच्यामुळे मी शॉर्टकट मार्ग पाहत नाही. चलते कोण नांदेड मार्गे लांबून आपलं कशाला ताण घ्यायचा. मग रडू लागले. जवळ आले, कडकडाटून मिठी मारली. वसुदेवा दुःख जाईल एके दिवशी. आवाज आवाज काळजी करू नका तुम्ही वसुदेवा, जाईल तुमचं दुःख. वसुदेवानं सांगितलं, नंदराज गळ्यात बेड्या, पायात बेड्या, हातात बेड्या, कमरेल बेडी, साखळ्याच्या बेड्या होत्या, साखळ्या साखळ्या. हो मला वाटतं अट्टल गुन्हेगाराच्या गळ्यात साखळ्या असतात वाटते. मी टीव्हीत पाहिलेलं. असं का आपल्याला काय ते जेल पाहायला भेटलं का काय? आणि त्याची काय हौस बघायची ती जेल पाहायची. टीव्हीत दुसऱ्याच्या घरी पाहिलं. मला तर टीव्ही नाही, काहीच नाही, जवकत नाही आपल्याला. तर त्या साखळ्या अट्टल गुन्हेगाराला असतात. आता वसुदेव गुन्हेगार होते का? नाही. ज्याच्या पोटी जगाचा मालक जन्माला आलाय, विश्वाच्या मालकाचा पिता, पण हातापायात पेड्या. हे नंदराज मी या पेड्याला सुद्धा कंटाळत नाही. मग रडता कशा करता? नंदराज तुम्ही माझ्यावर कर्तव्याचा बोज केलेला आहे. तुमचं कर्तव्याचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. आणि तुम्ही एवढे मोठे अधिकारी माझ्या घरी आले, पण तुम्हाला बसायला टाकायला माझ्याकडे अंथरूण नाही, याचं मला दुःख वाटतंय. नंदराजानं सांगितलं बसण्यासाठी आलो नाही, एक सुखद संदेश देण्याकरता आलो की तुम्हाला मुलगा झालाय. वसुदेवानं सांगितलं माझ्या कोण्या पत्नीला मुलगा झाला? तुमची रोहिणी नावाची जी पत्नी माझ्याकडे आहे का, तिला मुलगा झाला, तिला. वसुदेवानं सांगितलं मी मथुरेत बंदी शाळेत आहे, कारागृहात. माझी बायको गोकुळात आहे आणि तिला मुलगा कसा होईल? हे तर मूर्खपणाचं टोक आहे, हे अपमानास्पद आहे ना. ही वाईट वार्ता, ही शुभ वार्ता कशी काय? तर नंदानं सांगितलं वसुदेवा या गोष्टीची शंका मलाही होती, पण आकाशवाणी प्रज्वलित झाली आणि तिनं सांगितलं 7वा गर्भ योगमायेनं देवकीच्या पोटातला इकडे आणून घातला. आणि मग वसुदेवाच्या लक्षात आलं झोपीत गर्भ जिराला तीच गोष्ट होती. तो योगमायेनं 7वा
रोहिणीच्या उदरी नेऊन घातला आणि तिला एक दिव्य मुलगा झालाय. त्याचं नाव आम्ही संकर्षण बलराम ठेवलंय. वसुदेवाला आनंद वाटला. ठीक आहे, काही हरकत नाही. या पाप्याच्या हातानं मरण्यापेक्षा योगमायेनं तिकडे नेऊन घातला. आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची. काही काळजी करायचं काम नाही. वाडा त्याला सांभाळा. पण निघता वेळ संपला. 5 मिनिटं वेळ आहे. कैद्याला ठराविक वेळ बोलावं लागतं. आणि मग आता ते कैदी नव्हते, पण नालायक माणसानं त्यांना कैदी केलं. नंदराजाने सांगितलं येतो मी. वसुदेवाने सांगितलं नंदराज जाता जाता तुम्हाला पुन्हा एक वार्ता सांगू का? मुलं तुमच्याकडे 2 असतील. नंदराज म्हणले हो, रोहिणीचा मुलगा तुमचा आणि मला झालेला कृष्ण माझा. तर वसुदेवानं सांगितलं नंदराज तुमच्या डोक्यात गैरसमज आहे. बलराम तर माझा मुलगा आहेच, पण कृष्ण सुद्धा देवकीलाच झालाय, रोहिणीला झालेला नाही. तर नंदराजाच्या लक्षात आलं बंदीशाळेत राहून निश्चित डोक्यावर परिणाम झालाय. कारण माझ्या मुलाला सुद्धा वसुदेव स्वतःचा मुलगा म्हणतात. हे कसं शक्य आहे? तर वसुदेवानं सांगितलं नंदराज अष्टमीच्या रात्रीच्या समयाला गायीचा दरवाजा उघडा होता आणि त्या दरवाज्यातनं मी तुमच्या महालात आलो. यशोदा विदेह स्थितीत होती. तिच्या मंचकावर मी कृष्ण ठेवला आणि तिला झालेली मुलगी मी इकडं परत आणली. ती कंसानं मारित असताना हातातली निसटली आणि तिनं सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजाली. आणि त्या दिवसापासून कंस गोकुळामध्ये नाना प्रकारचे अरिष्ट संकट पाठवतोय. तो मुलगा माझा आहे. खुना खाना सगळ्या सांगितल्या. नंदराजाच्या लक्षात आलं खरंच कृष्ण वसुदेवाचा आहे. आणि आपल्याला तर दाईनं सांगितलं मुलगी झालती, पण हे नंतर कळालं. फिरविले 2ही कन्या आणि चक्रपाणी. तिकडं मुलगा नेऊन घातला आणि इकडं मथुरेत मुलगी आणली. लीला देवाची. देवाला सगळं करता येतंय. आणि मग नंदराजाच्या लक्षात आलं काळजी करू नका वसुदेवा, तुमच्या पत्नीला बहीण म्हणून सांभाळायलो एक आणि तुमचे 2ही मुलं स्वतःचे मुलं म्हणून सांभाळतो. तुम्ही कसल्याही प्रकारची काळजी करू नका. आणि एकमेकाला प्रणाम केला, कडकडाटून मिठी मारली आणि नंदराज घरी आले. घरी आल्याच्या नंतर चेहरा थोडासा नरोश होता. त्याचं कारण सांगू का? मुलगा हा देवकीचा आहे याच्यामुळं नव्हता. दुसऱ्याची लेकरं सांभाळतोय याच्यामुळं नव्हता. की कालांतरानं ही लेकरं स्वतःच्या आई वडिलांकडे जाणार, पण आपल्या इथं राहतात तोपर्यंत यांची सोय आपल्याच्यानं व्यवस्थित होईल का? यांच्या आई बापानं नंतर विचारलं तुमची सोय कशी केली? तर एवढी सोय करावं लागेल की यांच्या डोळ्यातून पाणी यावा आणि तोंड बंद पडावं. इतकी सेवा आपण यांची करावी. आणि या सेवेमध्ये आपण पास होऊ शकतो का या खंत व्यक्त करीत असताना चेहरा थोडासा नरोश होता. घरी गेल्याबरोबर यशोदा आई साहेबांनी पाय धुवायला पाणी दिलं. ती सात्विक विचाराची बाई होती. ती कीर्तनात कमी पण मालकाची सेवा जास्त करीत होती. कधी कधी काय असतं माहितीये का? मालकाचं घोडं आणि कीर्तनात महाराजाच्या पुढं. बऱ्याच बायका मालकाचा पिना पाडतात, नीट बोलत नाहीत मालकाला. 2-4 इथं बी येत, पण राहू द्या आता बाबाजी देखता कशाला उठो तुम्हाला, नाहीत मला टकटक दिसायला टक. त्या मालकाला बेजार करणार पाहिल्या की नाही गाय कापली तरी गाय कापल्याचं पाप लागतंय. अशा काही पापीनी टकटक दिसत आहेत मला. तुमच्या गावात नाही टाकून पाठी मी तिकडच्या सांगायलो. तिकडे गेल्यावर यायला फुकायचं, दुसरे आणू तरी कुठून? इथली इथं कसं तुम्हाला काय म्हणताय? बाईला सर्वात मोठा देव कोणता असेल तर आपला पती आहे. सगळ्यात मोठा. तितका देवच कोणता मोठा नाही. सगळ्यात मोठा देव पती आहे. त्याची सेवा केली की हजारो देवतेचं दर्शन केल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि त्याला त्रास दिला की सगळे देव विरोधात गेले असं समजायचं. सगळे देव. मग बालकाची सेवा करी जा. लेकर एखाद्यानं दापान ते लेकर पोरी असल्या 2-4 तर द्या मला, मी लग्न करतो. माझ्या इथे गंजा पाणी साचलंय. पाय घाल पाणी दिलं, बसायला टाकलं. यशोदा होती. यश करशती इति नाम यशोदा.
जीवनात कधी अपयश पाहिलंच नाही. तिचं नाव यशोदा. नाव किती गोड बघा ना, यशोदा. यश म्हणजे बाबा श्री औदार्य सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. यश 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 आपशकून नाहीच. तिचं नाव यशोदा. आणि यशोदेनं मग विचारलं, पाणी दूध वगैरे देऊ? नको यशोदे, दाराची कडी आतून लाव. आणि आतून कडी लावली. का मालक? लाव कडी आतून लावली. एवढा शब्द. शिल्लक बोलत नव्हत्या बायका त्या काळातल्या, शिल्लक नव्हत्या. आता चर 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 सहज बोलत आहेत बायका. जरासं चुकलं तरी आमची एखादीशी काय नाही हो, मी असा गंध लावला आणि गंध लावल्याच्या नंतर बोट न धुताना असं अंगाला लागला, आता मयाच धोत्राला लागलं. गंधच लागला ना, ती काय घाण थोडीच लागली. तर गंध लागल्याबरोबर आमच्या पोरायची बायको माय म्हणली, बायको नाही अजून लग्नच नाही पोरायचं, पोरायची माय म्हणजे माझी बायको, ती म्हणली तुम्हाला इतकुशी अक्कल नाही. अरे बापरे. म्हणलं कस काय? भरलक नाही गंधान धोतर, इतकुशी अक्कल नाही तुम्हाला, कहा कळन तर कळू. मी 5-6 कीर्तनाची पाकिट अक्रोड पाकिट घरी नेलेच नाही. ते म्हणजे होय हो, नुसते नारळच घरी आलेत. आसाराम महाराजाचं तुमचं 2-2 नारळ घरी आले तर, आणि पाकिट कस काय? म्हणलं मला कसं कळच ना, खिशात टाकतानाच खाली पडायले. कसं काय कळच ना. हो कसं डोकंच नाही मोठ ठिकाणावर राहिलं. बाई तुम्ही साऱ्या गावाचा बाजार करता आणि तुमचं कसं काय पाकिट पडन? म्हणलं तूच तर म्हणली कळन. तेव्हापासून मला नाही म्हणली. 8 वर्ष झालं एकदा पण नाही म्हणली. इंजेक्शन चांगलं दिलं की गुणच येतो बघा. मला अजून नाही म्हणली, कळत नाही. उलट म्हणती ते लय हुशार आहे. तिचं ऐकून शेजारीन म्हणली, आमच्या मालकाचा स्वभाव आहे, त्याच्या डोक्याला डोकंच लावू नये. त्यानं 90 एकर फुकली तरी म्हणली डोक्याला डोकं लावू नये. विठाला असतो बायकाला म्हणले, त्याचा स्वभाव खास आहे. नाशिकला गोटू उचलायला जायची वेळ आली तरी याचा स्वभाव खास आहे म्हणती. असू द्या. यशोदा साहेब काय काम. ऐक यशोदे, यशोदे बलराम रोहिणीचे जी आणि कृष्ण देवकीचे. बाई ती दाई बी मेली म्हणली की तुला मुलगी झाली, मला मुलगा झाला, आणि ती दाई म्हणती मुलगी झाली. यशोदे दाईनं जे सांगितलं ते खरं आहे, खोटं नाही. कृष्ण देवकीच आहे. ठीक आहे मालक, पण काळजी करू नका मालक. मी पोटच्या लेकरा एक त्याला प्रेम लाईल. नंदराजाचे डोळे पाण्याने डबडबले. सांगितलं यशोदे पाणी उतारान धावत असतं बरं. उतारान खालारा धावे पाणी, उतारानं पाणी धावत असतं यशोदे. लक्षात घे. बलरामाची कमी अधिक सोय झाली तर त्याची आई इथं हजर आहे, घराने येणार नाही. पण कृष्णाला जर त्याच्या आईने विचारलं देवकीनं यशोदेनं सोय कशी केली, तर त्याचं तोंड बंद पडावा आणि डोळ्यातून धारा यावा. याचा अर्थ असा की यशोदेनं किती सेवा केली त्याच्या आईला सांगताच येऊ नये, इतकी सेवा तुला यशोदे करावं लागेल. काय काळजी करू नका मालक, चिंता करू नका. आजपासूनच सेवेला सुरुवात. जेवले बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा. नंदराजा जेवायला बसले की नंदराजासोबत जेवायला बसायचे आणि नंदराजा स्वतः दोघायला जीव घालायचे. नंदराजानं जीव घातल्याच्या नंतर दिवस पहिला आहे. कृष्ण हा देवकीचा मुलगा आहे. यशोदेला कळालेला दिवस पहिला. 4 वर्षानंतरची परिस्थिती. वाक्य नीट लक्षात ठेवा. चला वळू गाई याच्यावर सांगतोय. मग त्या यशोदेनं नंदराजानं जीव घातल्याच्या नंतर कृष्णाला आतमध्ये घेतलं. बावनिया चंदनाचा पाठ टाकला. तापलिया तेला बावनी चंदन शनैक बुंद शीतल करी. उकळत्या तेलामध्ये चिमूटभर चंदन टाकलं की ते तेल बर्फा इतकं थंड होतंय. काही क्षणात ही ज्या चंदनात ताकद आहे अशा चंदनाचा पाठ कृष्णाला बसायला टाकला. पात्र सुवर्णाचं आहे. भात घेतलेला आहे, त्याच्यामध्ये साखर टाकली, तूप टाकलं, दूध टाकलं आणि सुवर्णाच्या चमच्याने ते मिश्रण केलं. 2 प्लेटमध्ये भात आहे.
पहिली प्लेट हातात घेतली. कृष्णा जेवतो. कृष्णानं सांगितलं, आई ग मला बाबाने आत्ता जीव घातलंय, मी आता काय जेवणार आहे, आत्ता जीव घातले मला बाबांनी. एवढ्यात अजून हात सुद्धा, माझ्या तोंड सुद्धा वल्लंय, बघ दुधाचा वास येतो, हे अंगावर काही कणस आणले ते बघ जेवणाचे. यशोदेने सांगितलं, कृष्णा नको खाऊ, पण मी जे विचारते त्याचे उत्तर देत राह. तो मुलगा कोणाचा, तो कोणाचा मुलगा आहे कृष्णा? ए आई ग, मी यशोदा माईचा मुलगा आहे, मी तुझा मुलगा आहे, तुझा तुझा. खरंच आई, खरं खरं तुझा मुलगा आहे. कान धरले, आई तुझाच मुलगा आहे. इथपर्यंत ठीक होतो बाबाजी. पण यशोदेनं कृष्णाचा हात स्वतःच्या डोक्यावर टेकला. त्याला सांगितलं, सांग, तुला माझी शपथ आहे, तू कोणाचा मुलगा आहेस? आता कसं शक्य आहे बोलणं? आणि मग हात काढून घेतला, डोळ्याला पाणी आलं. सांगितलं, माय मी देवकीचा पुत्र आहे. वा 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 कृष्णा, किती खरं बोलतोस रे. आई जीवनभर तुला खोटं बोललो असतो ग, पण तुझ्या डोक्यावर हात ठेवून मात्र खोटं बोलायची ताकद नाही. काय नीतिशास्त्र असेल माझ्या प्रभूकडं, काय नाविन्य असेल. ज्या माईनं आपल्याला प्रेम दिलंय तिची शपथ नाही घालायची, आपण बिडीसाठी घालतो.